हाय हॅलो गुड मॉर्निंग. काय नांगलं गुड मॉर्निंग नाही बोलत मन. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि हसत असाल आणि असेच हसत आमचे व्हिडिओ बघत असाल. चला तर मग आजच्या ब्लॉगची सुरुवात खूप लवकर झालेली आहे. तरी पण वाजलेत घड्याळात 9:15. हा मुलगा अजून पण पारशी आहे. अजून आंघोळ केलेली नाही. पम्मा तू आंघोळ नाही केली ना? का बरं केली नाही? अजून आंघोळ केलेली नाहीये. आता उठलेला आहे. तार म्हणते बतला. बरं आता मला बोलू दे. तर ब्लॉग लवकर स्टार्ट झालाय कारणही तसंच आहे की मला आज भाजायचा आहे मसाला. तर म्हटलं चला मसाला भाजण्यासाठी लवकरच आवरून घ्यावं. कारण उद्या सांगितलं आहे पाऊस. ओ हे बघा मुलगी तू अगं काय करूया रे पोराचं. मी बोलायचं म्हटलं का तो मलाही विसरून टाकतो की मला काय बोलायचं होतं. तर आवरली माझी सगळी घरातली कामं. आता फक्त झाडू आणि फरची बाकी आहे. शिवाय तर अजून झोपलेलाच आहे. आणि मी म्हटलं चला पहिले आता मसाला भाजून घेऊ की जो टिपॉयवर तुम्हाला ठेवलेला दिसतोय तो मसाला आता मला भाजायला घ्यायचा आहे. आणि बाहेर मी टाकले. ओ तुम्हाला 2 मिनिटं बोलू देत जाय ना. काय हां शांत बसा 2 मिनिटं. तर बाहेर मिरची वगैरे टाकलेली उन्हामध्ये. 1 सेकंड मी तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे मिरची उन्हात टाकलेली आहे. ही आहे जळगाव चपाटा काश्मीरी आणि हळद. आणि इकडे आहे ही मिरची मसाल्यासाठी आणलेली आहे आणि दिसते रसगुल्ला मिरची. तर आता यांना दिवसभर उन्हातच राहू देते. दिवसभर उन्हात ठेवते या मिरच्यांना आणि मग नंतर संध्याकाळी जाते मी कांडप मशीनवर. तर त्याच्या आधी आता घेते मी भाजून. काय रे पमा तू ना मला अजिबात बोलू देत नाही. मला डायरेक्ट विसरूनच टाकतो की मला काय बोलायचं होतं. तर हे आहे धने आणि खोबरं. हो तर धने खोबरं आणि मसाला हे सगळं मला भाजायचं आहे. खोबरं मी काल रात्रीचं थोडं किसलं, थोडं काप केले त्याचे. आणि हे आहेत धने. यावेळेस अर्धाच किलोचा मसाला आहे कारण माझ्याकडे मला एवढं लागत आहे नाही. कारण आपण अर्धा किलो मटेरियल आणल्यावर तो कसा पण 2-2.5 किलो मसाला बनून जातो. तर मग म्हटलं यावेळेस अर्धाच किलो करूया. 1 किलोचा खूप सारा होऊन जातो. तर चला मग आता आपण भाजूया मसाला. इथे माझं सुरू झालेलं की मसाल्याचं पॅकेट होतं ते ओपन करून सगळे एक जे होते पदार्थ ते मी ताटामध्ये काढत होते. जेणेकरून मग आपल्यालाही समजतं की आपण काय काय काढलंय आणि काय भाजायचंय काय नाही आणि खराब आहे का काय तेही बघितलं जातं, निवडलं जातं. म्हणून माझं ते काम चालू होतं. पण असं कधी होणारच नाही की मी काही करणार आणि परम माझ्या मध्ये येणार नाही. तर ॲज युजल नेहमीप्रमाणे परम आला आणि त्याचं सुरू झालं मम्मी मी हे करू, मम्मी मी ते करू. तर मग तुम्ही बघू शकताय की माझं काम सुरू झालेलं होतं. इकडे सगळा मसाला मी एका ताटात काढून घेतला आहे. इकडे अजून पॅकिंग आहे कारण ते पण जर करत बसले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. इकडे खोबरं आणि धने तर याच्यामध्ये भरपूर आहे. म्हणजे बडीशोप आहे, जिरं आहे, खसखस आहे, दालचिनी. तिकडे आहे तेजपान, सुंठ, बाजा, रामपत्री, जायपत्री असे भरपूर सारे मसाल्याचे पदार्थ आहे की जे मी आता सगळे तुम्हाला सांगत बसत नाही. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे की
एवढ्या मसाल्याचे पदार्थ आहेत की सगळे मिळून आपण काळा मसाला बनवणार आहे. अरे यार परम जेव्हा पण मी व्हिडिओ स्टार्ट करते तो मध्ये मध्ये येणारच. पारशी नुसता आंघोळ तर केली नाही. चला आता आहे ना पहिले मी मसाला भाजून घेते. आणि हा याच्यात अजून राहिलेली आहे की लाल मिरची, ती पण अर्धा किलो आहे, ती आहे बाहेर. तर आता हळकुंड आणि हिंग आहे ना ते तेलामध्ये तळून घेणार. आणि त्यानंतर बडीशोप वगैरे खोबरं धने हे भाजून घेणार. आणि जेवढं शक्य होईल तेवढा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. कारण जर सगळंच दाखवत बसलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर जेवढं होईल माझ्याकडनं दाखवण्याचा प्रयत्न तेवढा मी नक्की दाखवते. आणि मेन म्हणजे असं आहे ना की ते कॅमेरा धरायलाच कोणी राहत नाही माझ्याकडे. सारखी ती कॅमेऱ्याची सेटिंग करा, मग भाजा, मग काम करा, त्यामध्ये इतका वेळ निघून जातो ना. मग मलाच कंटाळा येतो की अरे काम करावं की ते व्हिडिओ करावं. त्याच्यामुळे कॅमेरा सेटिंग करून जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करते. चला मग आता हा सगळा मसाला आहे तो घेऊ आपण भाजायला. आता मी सगळ्यात पहिले घेतलेलं होतं खोबरं भाजायला. तर खोबरं भाजत होते. पण तुम्ही विचार कराल की हिचा असा काय व्हिडिओ दिसतोय की हिचा चेहरा दिसत नाहीये. तर मी मेन इथे फोकस हे भाजण्यावर केलेला होता की आपण काय भाजतोय, कसं भाजतोय ते तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझ्याकडे कॅमेरा धरायला, मोबाईल धरायला कोणीच नसतं आहे. शिवाय की तो पण लहान आहे, त्याला किती वेळा सांगणार ना. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ असा दिसतोय. तर नंतर घेतलेले मी धने भाजायला. आणि खोबरं जे होतं ते भाजून मसाल्यामध्ये मिक्स नसतं करायचं, ते साईडला ठेवायचं, साईडला पॅक करून घेऊन जायचं असतं. कारण जेव्हा आपण कांडपवर नेतो ना तर त्यांना खोबरं मसाल्यामध्ये मिक्स चालत नाही. तर अशा प्रकारे माझं पहिले झालं खोबरं भाजून. नंतर घेतलं मी भाजल्यानंतर मी घेतले आपले तेजपान. ते म्हणजे खूप सारे असे भाजायचे नव्हते, फक्त थोडंसं हलकं त्यांना गरम करत होते. आणि तुम्हाला वाटेल की नाही पण का तेजपान खूप काळे मिळायला भाजले, तसे तर काही नाही, फक्त थोडेफार मी गरम केलेले त्याच्यात. आणि पुन्हा माझा व्हिडिओ स्टॉप झालाय बोलता बोलता. कारण परम होता की ज्याचं पूर्ण काही ना काही मध्ये सुरू असतं, त्यामुळे व्हिडिओ स्टॉप करून मी गेलेली. त्यामुळे आता पुन्हा माझी लिंक तुटली आहे की मी काय बोलत होते ना, खरंच माझ्या लक्षात राहिलं नाही. नंतर घेतली मी खसखस भाजायला. आणि भाजताना आहे ना खूप सारा तेलाचा वापर नाही करत. बाकीचं सगळं आहे इकडे भाजून झालं. आता फायनल राहिली आहे मिरची, जे भाजायचं खूप डेंजर काम आहे. पमन नको बापडी, सगळं गरम आहे, चढू नको. तर आता आणते बाहेरून मिरची. आता आणली आहे मिरची. बापरे, आता हे भाजायचं आहे म्हणजे खूप डेंजर काम आहे. इतका ठसका उठणार आहे. परमला तर बाहेरच पाठवते थोडा वेळ, नाही तर पुन्हा इथे मिरची भाजताना त्याला त्रास होईल. चला आता भाजून घेऊ मिरची. तू बाहेर जा, मिरचीचा ठसका उठेल. फक्त मिरची भाजताना मी तेलाचा उपयोग करत असते, कारण त्यामुळे ना आपल्याला ठसका कमी उठतो आणि मिरची पण चांगले भाजल्या जातात. तर जेवढा आपला मसाला असला ना तेवढी मी मिरची नेहमी घेत असते. आता अर्धा किलोचा होता माझा मसाला म्हणून मी त्याच्यात टाकलेली आहे अर्धा किलो मिरची. फायनली सगळं भाजून झालंय. हे बघा, इकडे मिरची पण झाली आहे, मसालाही भाजून झालाय. आता दुपारी 2-3 वाजता आओ घरी आले की मी जाते आओ घरी आले की पोरांना घरी ठेवून मी जाते कांडपवर. कारण कोणीतरी घरी असलं तरच मलाही जाता येईल, नाही तर पोरांना तिथं कांडपमध्ये घेऊन जायचं. काय रे हे पोरग इकडे काय करते काय माहिती, इतका ठसका उठला तुझं. काय चाललंय पम्मा इकडे? चल इकडे चल. काय आपला नाही तो बॉल, इकडे चल. ती गाडी गांधी झाली. चल. हे पोरग आहे इतकं वैताग देत आहे ना. माझं आज काम काय चाललंय आणि त्याचं काय चाललेलं आहे काय. हा बघू थांब. चल चला मग फायनली झालं माझं मसाला भाजायचं काम.
बघू, जर गिरणीत गेले व्हिडिओ काढता आला तर नक्की करते. चला. माझा अवतार बघून तुम्हाला तर कळलंच असेल की हिचं काय आहे, तर स्वयंपाक चालू आहे. असं स्वयंपाक म्हणण्यापेक्षा आम्ही आहे घरात 4, त्यात मोठे आम्ही 2 आणि 2 पोरं, पण तरी पण आमचे खायचे एवढे नखरे आहे तुम्हाला काय सांगू. बघा आता आहे ना काय काय केलं तुम्हाला दाखवते. तुम्हाला त्याच्या मागच्याच व्हिडिओमध्ये समजलं होतं की पोरांचे पण नखरे आणि पोरांच्या पप्पाचे पण नखरे. पण जो स्वयंपाक करतो मोबाईल 2च मिनिटं थांब. तर हे बघा आता इकडे तळते मी कुरडई, इकडे टाकली आहे वालाच्या शेंगा. 2 मिनिटं जा ना तिकडे, शिवाय मध्ये जाणार तर थांब. आणि इकडे केल्या आहेत अजून हे पा, इकडे केल्या पुऱ्या. म्हणजे याच्यावरून समजून घ्या तुम्ही किती किती प्रकार मला बनवावे लागतात. मुलांना खायचे असते रसपुरी, पप्पांना खायचे त्यांच्या भाजी पोळी, आणि हे कार्टून तर माझे मध्ये 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 चालूच आहे. आता तिकडे कपड्यामध्ये ठेवले आहे करून पोळ्या. तुमच्या घरी पण एवढंच चालतं का मला नक्की कमेंट करा. खरंच ना, घाम बघा किती येतोय. तरी पण आज लवकर स्वयंपाकाला लागली आहे, कारण हे पोरं आहे ना नंतर बाहेर खेळत बसता आणि माझा स्वयंपाक राहून जातो. आणि संध्याकाळ झाली का गाड्या वगैरे खूप येताना मग मलाही टेन्शन येतं त्यांना बाहेर सोडायला, म्हणून आज थोडी लवकर लागली आहे. तरी पण एवढं करून अजून बाकी आहे खिचडी, की जी मी लावेल आता 8:30 पावणे 9ला जेव्हा आहो घरी येता. बाकी किती प्रकार, हे अजून तिकडे भाजी, तिकडे पोळ्या आणि कुरडई पापड तर फिक्स आहे. जर पुऱ्या तळल्या तर पोरांना कुरड्या आणि पापड पाहिजेच. आज जर नाही केलं तर अजून मला चोरडणार की कुरड्या पापड पण नाही तळले. ठीक आहे, चला आता मी एवढं तळण करून घेते आणि ना थोडी बाहेर जाऊन बसते. खूप गरम व्हायला लागले मला. चला. बघू शकताय माझं झालेलं आहे तिखट, मसाला आणि हळद. तर कसा वाटतोय मसाल्याचा कलर, तिखटचा आणि हळद, नक्की कमेंट करा. चला, आज आवरलं माझं लवकर सगळं. इकडे बघा पोरं पण जेवायला बसलेली आहे. आज का बरं जेवता रे तुम्ही लवकर? मनपसंद आहे म्हणून. काय खाताय? कुरडई. त्यांचं मनपसंद डिश होती आज आमरस आणि पुरी, आणि तळले होते त्यांना कुरडई पापड. ते बघा आता परम उठत आला बोलायला. कुरडई खाते कुरडई, तू खाऊन घे मग बोलायला ये ना. बाय बाय. तर म्हणून त्यांचं आज लवकर जेवण चालू आहे. परमने बघा काय उद्योग केला दाखवते मी. परम इकडे ये. तू कुठे टिकली लावली आज बघू दे. इकडे ये. हे बघा परमला काय लागलं पा. कुठे पडला होता परम? झाला जेवण? हो का? आणि का बरं इथं असं कशी लावून गेली? तू कसा दिसतोय आता? मुलगी दिसतोय ना. बघा जा जेवून घ्या आता जा. तर काही ना काही उद्योग नको तसं नको रे पम्मा, तिथे रक्त येईल तिथून. काही ना काही उद्योग आहे ना हा पोरगा करतच राहतो, कधीच नीट राहणार नाही. चेहरा त्याचा तो खराब करतच राहतो. चला मग आता फक्त राहिली आहे मला खिचडी लावायची. आता आहोंना विचारते केव्हा येता, मग करते 8:30 पावणे 9ला. आणि तुम्हाला दाखवलंय मी की मसाला, तिखट आणि हळद. तर कसं वाटतंय ते पण नक्की कमेंट करा. शिवाय ते खालचं उचलून घे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही मला नक्की सांगा. जर काही चुकलं असेल तेही कमेंटमध्ये करा. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.